स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जबाबदारी महाविकास आघाडी म्हणून एकट्या आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर येणार आहे। त्यातच पुढील वर्षी होणारी विधान परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांना रणनीती आखावी लागणार आहे। त्याचे मोठे आव्हान पाटील यांच्यासमोर असणार आहे। विधान परिषद निवडणुकीला वर्षाचा कालावधी असला तरी त्यांना निवडून येण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठे यश मिळविण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहे। इतकेच नव्हे तर काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठीही प्रयत्न करावी लागणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गटातून होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत या मतदारसंघातील पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद यांच्या सदस्यांची मोठी मदत होते। मात्र मतदारसंघात काँग्रेसचे, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असल्याने मदत करणाऱ्यांच्या विरोधातच सतेज पाटील यांना प्रचार करावा लागला। त्यामुळे विद्यमान आमदारांना सोपी असलेली निवडणूक सतेज पाटील यांनी घेतलेल्या प्रचार दौऱ्यामुळे अवघड झाली। त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत यांची मदत होणार का, हे भविष्य काळ ठरवणार आहे। मागील विधान परिषदेच्या निवडणुकीत राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचा शब्द न पाळल्याने माजी मंत्री विनय कोरे यांच्या मनात सतेज पाटील यांच्याबाबत खदखद आहे। याचा फटका देखील भविष्यकाळात बसू शकतो का, हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व आहे। यापूर्वी पक्षाच्या पलीकडे जाऊन सतेज पाटील यांना राजकीय मदत होत आली आहे। मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, स्थानिक स्वराज्य संस्था याची समीकरणे नव्याने तयार झालेली आहेत। जुन्या समीकरणांचा फायदा सतेज पाटलांना होणार की नाही याबाबत आता शंका उपस्थित होऊ लागली आहे। नव्या समीकरणांना जुळवून घेण्यासाठी सतेज पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान आहे। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जगात भारी कोल्हापुरी।